गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू आवर SR जीनियस अकॅडमी. आज आपण इंग्लिश ग्रामरमधील ॲज सून ॲज हा टॉपिक पाहणार आहोत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला यूज ॲज सून ॲज असा प्रश्न विचारण्यात येतो. तर बघा, ॲज सून ॲज आपण समजून घेऊ. ॲज सून ॲज याचा अर्थ होतो जसे तसे, जेव्हा तेव्हा, लगेच, ताबडतोब, त्याच क्षणी असा ॲज सून ॲजचा अर्थ होतो. ॲज सून ॲज हे काय आहे? कंजक्शन आहे, म्हणजे दोन वाक्यांना जोडण्याचे काम करते. याचा उपयोग काय? तर दिलेल्या लागोपाठ घडणाऱ्या क्रिया, वाक्यातील दोन लागोपाठ घडणाऱ्या क्रिया दर्शवण्यासाठी ॲज सून ॲजचा उपयोग होतो. आता ॲज सून ॲज करताना त्याचे नियम काय आहेत? ॲज सून ॲजचा वाक्यात उपयोग करताना काय बदल होतात? चला तर आपण सविस्तर पाहूया. बघा, आता ॲज सून ॲजचे वाक्य बनवताना काही नियम आहेत ते बघा. पहिला नियम काय आहे? ज्या वाक्याला ॲज, व्हेन किंवा नो सुनर लागलेले असेल त्या ठिकाणी ॲज सून ॲज लावा. म्हणजे जर वाक्यात तुम्हाला ॲज, व्हेन, नो सुनर असे वाक्य दिले असेल तर मग काय करायचं? ते शब्द काढून टाकायचे आणि त्याच्या जागी काय करायचं? ॲज सून ॲज लावायचं. दुसरं बघा, जर वरील शब्द नसतील तर पहिली क्रिया दर्शविणारे वाक्य शोधा व त्याच्या आधी ॲज सून ॲज घ्या. आता जर ॲज नसेल, व्हेन नसेल, नो सुनर नसेल तर मग दोन वाक्य दिलेले असतील तर मग ज्या वाक्यात पहिली क्रिया जी घडली ते वाक्य घ्या, पहा आणि त्याच्या पहिले सुरुवातीला ॲज सून ॲज लावा. तिसरं आहे, त्यानंतर दुसऱ्या वाक्याच्या पहिले काय द्या? कॉमा द्या. चौथा आहे कालदर्शक शब्द. बघा, आता कालदर्शक शब्द कोणकोणते आहेत? द मोमेंट, इमिजिएटली. कालदर्शक म्हणजे टाइम दर्शविणारे. द मोमेंट असेल, इमिजिएटली असेल, इन्स्टंटली असेल, इन्स्टंटेनियसली असेल, ॲट द सेम टाइम, ॲट द व्हेरी मोमेंट, ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम, सून, सून आफ्टर, जस्ट, आफ्टर जस्ट, देन, सडनली, ॲट वन्स. हे सगळे काय आहेत? कालदर्शक शब्द आहेत. यातून आपल्याला टाइम समजला जातो. तर मग असे जर वाक्यात आले असतील शब्द तर ते काढून टाकायचे. आता बघा, पाचवा नियम काय आहे? नो सुनर द्यांच्या वाक्यात काय करायचं आहे? ॲज सून ॲज जोडताना काही गोष्टी लक्षात घ्या. काय घ्यायच्या आहे? नो सुनरच्या ठिकाणी ॲज सून ॲज लावा. नो सुनरच्या ठिकाणी ॲज सून ॲज लावायचं आहे. त्यानंतर नो सुनर नंतर येणारे सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानंतर उचलून ठेवा. जर नो सुनरच्या नंतर जर मग सहाय्यकारी क्रियापद असेल तर मग ते काय करायचं? वाक्यातील कर्ता जोही असेल त्या कर्त्याच्या नंतर ठेवायचं. आणि नो सुनर नंतर डू, डज, डीड आले असेल तर मुख्य क्रियापदात बदल करा. तर नो सुनेच्या नंतर जर डू, डज, डीड आले असेल तर मग काय करायचं आहे? जोही मुख्य क्रियापद असेल त्या मुख्य क्रियापदामध्ये बदल करायचा आहे. आता जसे जसे आपण वाक्य समजून घेऊ तुम्हाला आणखी नियम हे चांगल्या प्रकारे समजतील. बघा, आता आपण वाक्याला सुरुवात करूया. बघा, पहिलं वाक्य काय दिलेलं आहे? आय वेक अप, आय ड्रिंक वॉटर. म्हणजे मी उठते आणि मी पाणी पिते. यामध्ये उठण्याची क्रिया झालेली आहे व नंतर पाणी पिण्याची क्रिया झालेली आहे. मग काय करायचं? या वाक्याच्या सुरुवातीला काय करायचं? ॲज सून ॲज लिहायचं. म्हणजे काय होईल वाक्य? ॲज सून ॲज आय वेक अप, कॉमा, आय ड्रिंक वॉटर. झालं आपलं सेंटेन्स. बघा, दोन क्रिया घडलेल्या होत्या, आय वेक अप आणि आय ड्रिंक वॉटर. तर आपण काय केलं? आय वेक अप या वाक्याचे पहिले ॲज सून ॲज लावलं. म्हणजे ॲज सून ॲज आय वेक अप, आय ड्रिंक वॉटर. दुसरं बघा, सी एंटर्स द क्लास. ती वर्गात प्रवेश करते. सी ग्रीट्स द टीचर. सी ग्रीट्स द टीचर म्हणजे सरांना नमस्कार करते किंवा अभिवादन करते. आता बघा, दोन क्रिया घडलेल्या आहे या वाक्यामध्ये. सी एंटर्स द क्लास, ती क्लासमध्ये प्रवेश करते. आणि दुसरी क्रिया आहे सी ग्रीट्स द टीचर, ही दुसरी क्रिया आहे. मग काय करायचं? या सी एंटर्स द क्लास या वाक्याच्या पहिले ॲज सून ॲज घ्या. म्हणजे वाक्य काय होईल? ॲज सून ॲज सी एंटर्स द क्लास, कॉमा, सी ग्रीट्स द टीचर. थर्ड बघा, द टीचर अराइव्ड आणि नंतर आहे द क्लास बिकेम सायलेंट. म्हणजे टीचर आले, पोहोचले आणि नंतर काय झालं? वर्ग शांत झाला. या दोन क्रिया दिलेल्या आहे, दोन वाक्य दिलेले आहे. पहिली क्रिया झालेली आहे टीचर येण्याची व दुसरी क्रिया काय झालेली आहे? वर्ग शांत होण्याची. मग बघा काय करायचं आहे? या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज घ्या. म्हणजे वाक्य काय होईल? ॲज सून ॲज द टीचर अराइव्ड, कॉमा,
आणि नंतरचं वाक्य लिहून टाका, द क्लास बिकेम सायलेंट. बघा आता चौथं वाक्य बघा, ही सॉ द पोलीस, पहिलं वाक्य, आणि दुसरं ही रॅन अवे. जसे त्यांनी म्हणजे ही सॉ द पोलीस, त्यांनी पोलिसाला पाहिले, आणि ही रॅन अवे, तो पळून गेला. बघा दोन वाक्य दिलेले आहे. पहिली क्रिया कोणती झाली, त्याने पोलिसाला पाहिले. दुसरी क्रिया कोणती झाली, तो पळून गेला. मग काय करायचं, ही सॉ द पोलीस या वाक्याच्या पहिले ॲज सून ॲज घ्या, म्हणजे वाक्य काय होईल, ॲज सून ॲज ही सॉ द पोलीस, आणि नंतर कॉमा देऊन वाक्य दुसरं कॉमा देऊन ही रॅन अवे झालं. बघा किती सिंपल आहे. या वाक्यात कालदर्शक शब्द नसल्यामुळे तुम्हाला फक्त वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज लिहावं लागले, आणि दुसऱ्या वाक्य घेण्याच्या पूर्वी काय घ्यावं लागलं, कॉमा घ्यावा लागला. आता बघा, ही कम्स होम आणि आय विल टॉक टू हिम, जेव्हा तो घरी आला त्याच्यानंतर मी त्याला बोलेल. आता बघा पहिले आली क्रिया ही कम्स होम, घरी येण्याची, आणि नंतर काय आहे, नंतर मी त्याला बोलेन, हे की नाही. मग काय करायचं, ही कम्स होम या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज घ्या, म्हणजे वाक्य होईल ॲज सून ॲज ही कम्स होम, आणि कॉमा आय विल टॉक टू हिम, बस फुल स्टॉप. दुसरं वाक्य घेण्याच्या पहिले कॉमा घ्यायचं. पण द एक्झाम गेट्स ओव्हर वी विल सेलिब्रेट, म्हणजे एक्झाम संपल्याच्या नंतर आम्ही सेलिब्रेट करू. या दोन वाक्य दिलेली आहे. जशी एक्झाम संपते तसं आम्ही सेलिब्रेट करू. मग काय करायचं, एक्झाम संपण्याच्या पहिले ॲज सून ॲज द एक्झाम गेट्स ओव्हर या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज घ्या, म्हणजे वाक्य होईल ॲज सून ॲज द एक्झाम गेट्स ओव्हर, आणि कॉमा द्यानंतर वी विल सेलिब्रेट, त्यानंतर फुल स्टॉप द्या. आता बघा, ही हॅड कम्प्लिटेड द वर्क, पहिल्या वाक्यात काय दिलेलं आहे, ही हॅड कम्प्लिटेड द वर्क, त्यांनी काम पूर्ण केले आहे. दुसरं वाक्य दिले, ही सबमिटेड द फाईल, आणि त्याने फाईल सुपूर्द केली आहे. तर बघा आता काय होणार आहे, ही हॅड कम्प्लिटेड द वर्क या वाक्याच्या पहिले घ्या ॲज सून ॲज, मग काय होईल, ॲज सून ॲज ही हॅड कम्प्लिटेड द वर्क, कॉमा ही सबमिटेड द फाईल, फुल स्टॉप. बघा आता, सी हॅड कुक द फूड, तिने स्वयंपाक बनविला, आणि दुसरं काय दिलं, गेस्ट अराइव्ड, आणि त्यानंतर काय झाले, पाहुणे आले. बघा पहिली क्रिया कोणती झालेली आहे, स्वयंपाक बनवला तिने, आणि त्यानंतर कोणते दुसरं काय दिलेलं आहे, पाहुणे आले. मग काय करायचं, या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज घ्या, म्हणजे काय होईल, ॲज सून ॲज सी हॅड कुक द फूड, ॲज सून ॲज सी हॅड कुक द फूड, कॉमा गेस्ट अराइव्ड, जसाच तिने स्वयंपाक बनवला तशी पाहुणे आले. बघा आता, नो सुनर डीड सी द स्नेक देन सी स्क्रीम. आता बघा यात नो सुनरचं वाक्य आलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला वाक्य कसे आले होते, दोन वाक्य सिंपलमध्ये आले होते, एक पास्ट टेन्सचं होतं, प्रेझेंट टेन्सचं पण होतं. आपण काय केलं, जी क्रिया पहिली घडली त्या वाक्याच्या पहिले ॲज सून ॲज घेतलं, त्यानंतर दुसऱ्या वाक्याच्या पहिले कॉमा घेतला. परंतु आता बघा या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे, नो सुनर डीड सी द स्नेक देन सी स्क्रीम, म्हणजे नो सुनर पासून आपल्याला वाक्य दिलेलं आहे. तर नो सुनरचं वाक्य दिलेलं असताना मग वाक्यामध्ये काय बदल होतो बघा. आपला नियम काय आहे, जर नो सुनरचं वाक्य आलं असेल तर नो सुनर ऐवजी काय करायचं आहे, ॲज सून ॲज ठेवायचं आहे. म्हणजे मग काय करायचं आहे, नो सुनर काढायचा, याच्याऐवजी काय करायचं, ॲज सून ॲज. नंतर काय सांगितलेलं आहे आपल्या नियममध्ये, जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर कर्त्याच्या नंतर ठेवायचं आहे सहाय्यकारी क्रियापद. परंतु जर डू डज डीड असेल तर काय करायचं आहे, क्रियापदामध्ये योग्य तो बदल करायचा आहे. समजलं, असा आहे आपला नियम. बघा आता जसं आपण सेंटेन्स सोडू तर तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. मग बघा, नो सुनर डीड सी द स्नेक देन सी स्क्रीम, हे आपलं सेंटेन्स आहे. बघा नो सुनरच्या ऐवजी ॲज सून ॲज लावलं. आता डीड आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, त्यामुळे मुख्य क्रियापदाचं काय होईल, दुसरं रूप होईल. मग काय करायचं, ॲज सून ॲज डीड काढून टाकायचा, ॲज सून ॲज बघा मी लिहिते,
as सी, करता आहे सी, नंतर क्रियापदाचं मूळ रूप आहे सी आणि डीड निघून जाईल, मग काय होईल, मुख्य क्रियापदामध्ये काय होईल, बदल होईल, म्हणजे सीचं काय होईल, सॉ होईल. सी सॉ. द स्नेक कॉमा सी स्क्रीम्ड. बघा असं वाक्य होईल. हे समजलं, अगदी सोपं आहे, फक्त नियम तुमच्या लक्षात राहू द्या. नो सुनर डीड सी द स्नेक दॅन सी स्क्रीम. हे आपल्याला वाक्य दिलेलं आहे. आपण काय केलेलं आहे, नो सुनर ऐवजी ॲज सून ॲज ठेवला. बघा ॲज सून ॲज घेतलं, नंतर वाक्यातील कर्ता काय आहे, सी आहे, तर सी घेतला, परंतु डीड आहे वरील वाक्यात. डीड असल्यामुळे आपण काय केलं, डीड हा शब्द काढून टाकला आणि मुख्य क्रियापदामध्ये बदल केला. सीचं काय केलं, सॉ केलं आणि मग वाक्य द स्नेक आणि दॅन काढून टाकला आणि त्यानंतर कॉमा दिला आणि सी स्क्रीम्ड. अशा प्रकारचं वाक्य झालं. आता दुसरं बघा, दुसरं आणखी दिलेलं आहे आपल्याला. नो सुनर डज द नाही पाहिजे इथं ही. नो सुनर डज ही वेकअप दॅन ही वॉशेस हिज फेस. आता पुन्हा सुद्धा नो सुनर डज पासून आपल्याला वाक्य दिलेलं आहे. या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, ॲज सून ॲज करायचं आहे. मग बघा आता काय चेंज होते, आपला नियम काय, नो सुनर ऐवजी पहिले नो सुनर काढून टाका. नो सुनर ऐवजी काय करायचं आहे, ॲज सून ॲज लिहायचं आहे. आता बघा इथे सहाय्यकारी क्रियापद नाही आलेले आहे. वॉज, वेअर, इज असे जे सहाय्यकारी क्रियापद आले असते तर आपण कर्त्याच्या नंतर घेतले असते, परंतु इथं डज आलेला आहे. मग काय करायचं, डज काढून टाकायचं आणि मुख्य क्रियापदामध्ये बदल करायचा. तर डज असल्यामुळे मुख्य क्रियापदाला यस लागेल. मग बघा मग वाक्य कसं होईल, ॲज सून ॲज, वाक्यातील कर्ता काय आहे, ही. ॲज सून ॲज ही, बघा मेन क्रियापदाला इथे यस लागलेला आहे. ॲज सून ॲज ही वेक्स अप कॉमा दॅन काढून टाकायचा आणि ही वॉशेस हिज फेस. कळलं. मग वाक्य कशा प्रकारचं झालं, बघा कर्त्याच्या नंतर आपण क्रियापदामध्ये बदल केलेला आहे. का, कारण डज आलेला आहे. नो सुनर डज असल्यामुळे आपण क्रियापदाला यस लावलेला आहे. जर इथं डीड असतं तर आपण काय केलं असतं, क्रियापदाचं दुसरं रूप घेतलं असतं, परंतु इथे डज आहे त्यामुळे डज निघून जाईल आणि क्रियापदाला यस लागेल. म्हणजे वाक्य काय होईल, ॲज सून ॲज ही वेक्स अप कॉमा ही वॉशेस हिज फेस. चला आणखी एक बघा, नो सुनरचंच वाक्य आलेलं आहे. नो सुनर वॉज ही फ्री दॅन ही रॅन अवे. बघा इथं आता आप काय करायचं आहे, नो सुनर काढून टाका, त्याच्या पहिले लिहा ॲज सून ॲज. बघा सहाय्यकारी क्रियापद वॉज आलेला आहे, कर्ता काय आहे, ही आहे. मग सहाय्यकारी क्रियापद या कर्त्याच्या नंतर घ्यायचं आहे, या कर्त्याच्या नंतर घ्यायचं. म्हणजे वाक्य काय होईल, ॲज सून ॲज ही वॉज फ्री, दॅन सुद्धा काढून टाकायचा, कॉमा द्यायच्या दॅनच्या ऐवजी आणि ही रॅन अवे. चला तर मग आता चौथं बघा, द सन हॅड रायझन ॲट द सेम टाइम बर्ड्स बिगॅन चिर्पिंग. इथं बर्ड्स पाहिजे होतं, BIRDS बर्ड्स. बघा आता, द सन हॅड रायझन, सूर्य उगवला. ॲट द सेम टाइम, त्याच टायमाला काय झालं, बर्ड्स बिगॅन चिर्पिंग, बर्ड्सनी चिवचिव करायला सुरुवात. मग बघा काय होईल वाक्य, ॲट द सेम टाइम आलेलं आहे. वाक्य नीट वाचायचं आपलं जे दिलेलं आहे ते. ॲट द सेम टाइम हा कालदर्शक शब्द आहे, तर मग हा काय करायचा, काढून टाकायचा. कारण आपल्या वाक्यामध्ये जर कालदर्शक शब्द आलेले असतील तर ते काढून टाकायचे. मग बघा, द सन हॅड रायझन, आता हे काढून टाकायचं आहे. मग काय सेंटेन्स होईल, या वाक्याच्या सुरुवातीला लिहा ॲज सून ॲज द सन हॅड रायझन आणि त्यानंतर कॉमा हे निघून जाईल, बर्ड्स बिगॅन चिर्पिंग, बर्ड्स बिगॅन चिर्पिंग. आता बघा, ही रीच होम अँड टूक रेस्ट, तो घरी पोहोचला आणि आराम केला. बघा आता कोणतं वाक्य पहिले आहे, ही रीच होम, घरी येण्याचं आहे, पोहोचण्याचं आहे पहिले वाक्य. तो घरी पोहोचला आणि त्याने आराम केला, परंतु अँड हे कंजक्शन राहील का,
नाही राहणार, कारण आपण ॲज सून ॲज हे कंजक्शनच यूज करणार आहोत, त्यामुळे अँड हे कंजक्शन निघून जाईल. मग वाक्य काय होईल? ॲज सून ॲज, या वाक्याच्या सुरुवातीला काय येईल? ॲज सून ॲज, मग काय येईल? ॲज सून ॲज ही रीच होम, कॉमा आता टूक रेस्ट, कोणी रेस्ट घेतली? वाक्यातील करता काय? ही, तो आला आणि त्याने आराम केला, मग कॉमा देऊन वाक्यातला करता काय येईल? ही हा इथे येईल, म्हणजे काय लिहायचं मग? ही टूक रेस्ट, त्याने आराम केला, फुल स्टॉप. बघा आता, आफ्टर द रेन स्टॉप वी वेंट आउट. जसंच पाणी थांबले, पाऊस थांबला, वी वेंट आउट, आम्ही बाहेर गेलो, म्हणजे पाऊस थांबला आणि मग आम्ही काय केलं? बाहेर गेलो. हे तुम्हाला सेंटेन्स दिले. आता इथे आफ्टर हा सुद्धा कालदर्शक शब्द आहे, तर हा काढून टाकायचा. मग काय होईल आपलं वाक्य? द रेन स्टॉप, याच्या पहिले काय घ्यायचं? ॲज सून ॲज घ्यायचं, म्हणजे वाक्य काय होईल? ॲज सून ॲज द रेन स्टॉप, कॉमा वी वेंट आउट, म्हणजे जसाच पाणी थांबला, पाऊस थांबला, तसेच आम्ही बाहेर गेलो. बघा, सी कंप्लीटेड हर होमवर्क अँड देन सी वॉच टीव्ही. सी कंप्लीटेड हर होमवर्क, तिने अभ्यास केला, गृहपाठ पूर्ण केला, अँड देन सी वॉच टीव्ही, आणि नंतर ती टीव्ही पाहायला गेली. आता बघा, यामध्ये अँड हे कंजक्शन आलेलं आहे. वाक्य सुरुवातीला नीट बघायचं. अँड हे कंजक्शन आहे, आपल्याला ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे. ॲज सून ॲज वाक्यात घेत असल्यामुळे अँड हे कंजक्शन काढून टाकायचं. मग काय होईल? ॲज सून ॲज, वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज घ्या. ॲज सून ॲज सी कंप्लीटेड हर होमवर्क, कॉमा सी वॉच टीव्ही. बघा, ॲट दॅट टाइम द बेल रँग, द स्टुडंट केम आउट. बघा काय दिलेलं आहे? जशी बेल वाजली की मुले बाहेर गेली. ॲट दॅट टाइम, इथे सुद्धा कालदर्शक शब्द दिलेला आहे. मग कालदर्शक शब्द वाक्यातून काढून टाकायचा आणि त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲजनी वाक्य सुरुवात करायची. म्हणजे काय होईल? ॲज सून ॲज द बेल रँग, कॉमा द स्टुडंट केम आउट. बघा, व्हेन ही सॉ अ टायगर ही रॅन अवे. जेव्हा त्याने वाघ बघितला आणि ही रॅन अवे, तो पळून गेला. इथे दोन वाक्य दिलेले आहे. सुरुवात कशाने झालेली आहे? व्हेननी. व्हेन म्हणजे जेव्हा, आणि ॲज सून ॲज म्हणजे सुद्धा जेव्हा. आपला पहिलाच नियम आहे, जर वाक्यामध्ये ॲज असेल, व्हेन असेल, नो सुनर आलेलं असेल तर ते काढून टाकायचं आणि ॲज सून ॲज घ्यायचं. मग बघा, इथे व्हेन हा शब्द काढून टाका. व्हेनचा अर्थ जेव्हा होतो, जेव्हा त्याने वाघ बघितला आणि तो पळून गेला. मग आपल्याला काय करायचं आहे? व्हेन काढून टाकायचं आणि मग काय करायचं? ॲज सून ॲजनी सुरुवात करायची. म्हणजे वाक्य काय होईल आपलं? ॲज सून ॲज ही सॉ अ टायगर, कॉमा ही रॅन अवे. बघा, तर मग आजच्या भागात आपण ॲज सून ॲजची सर्व प्रकारची वाक्य घेतली. ॲज वाक्यात आलेलं असेल, व्हेन असेल, जर कंजक्शन अँड आलेलं असेल किंवा नो सुनर दॅनचं तुम्हाला जर वाक्य दिलेलं असेल तर त्याचा ॲज सून ॲजमध्ये बदल कसा करायचा हे आपण सविस्तरपणे बघितलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला, आवडला, समजला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून अगदी सोप्या भाषेतले व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे पाहायला मिळतील. धन्यवाद.